कोथिंबीर जास्त घ्यायची आणि पीठ आहे ना कमी घ्यायचं, म्हणजे मुटकुळे ना खूप छान लागतात. नमस्कार मैत्रिणींनो, भावा बहिणींनो. तर आज मी तुम्हाला कोथिंबीरीचे मुटकुळे ही रेसिपी दाखवली आहे. तर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर मला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि मी ही रेसिपी ना ब्लॉगमध्ये टाकत आहे, तर तुम्ही नक्की ब्लॉगमध्ये जाऊन बघा. खूप छान केले आहे मुटकुळे आणि खूप टेस्टी पण आहे. आणि काही ट्रिक वापरून मी हे मुटकुळे बनवले आहे. तर तुम्ही नक्की बघा आणि नक्की बघा आणि नक्की करा. बघा किती छान झाले, बघा मस्त. आणि हे बघा, हे खूप सुंदर झाले मुटकुळे आणि खूप क्रिस्पी पण झाले आहे.